एक असा बिझनेस कमी गुंतवणूक जास्त नफा आणि तो घरी बसून सुद्धा करता येतो. नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली आणि आपल्यापैकी बऱ्याच जणींना असं वाटतं की मला घरी बसल्या काहीतरी बिझनेस करायचंय, काहीतरी 4 पैसे कमवायचे असं प्रत्येकीला असं वाटतं. बऱ्याच जणींकडे असं असतं की त्यांची मुलं लहान असतात आणि त्यांची मुलं आता स्कूलमध्ये जायला लागली आणि आपल्याकडे हाताला काही काम नाही आहे, मुलं पण स्कूलमध्ये जात आहे, तर त्या वेळामध्ये मला काहीतरी बिझनेस करायचा आहे, तर तो कुठला करू शकतो. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की क्लाउड किचन. तुम्ही जर क्लाउड किचन हे कधी ऑनलाईन किंवा यूट्यूबवरती किंवा कुणाकडनं जर कदाचित ऐकलं असेल किंवा तुमच्या आजूबाजूला सुद्धा कोणी हा बिझनेस करत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही कधी ऐकलंच नसेल की क्लाउड किचन काय असतं, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन देईल की कसा हा बिझनेस स्टार्ट करायचा. त्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत सुद्धा बघा. तुम्हाला जर खरंच काहीतरी करायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच युजफुल आहे आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईबसुद्धा करा. तर क्लाउड किचन एक असा बिझनेस आहे, फूड बिझनेस आहे, ज्यामध्ये की कोणी पण करू शकतं. छोटे सेफ असतात ते सुद्धा करू शकतात, हाऊसवाईफ असतात ते सुद्धा करू शकतात, किंवा छोटे हॉटेल चालक असतात ते सुद्धा करू शकतात. कारण की याच्यामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, ते म्हणजे फूड लायसन लागतं आपल्याला. याच्यामध्ये आपलं अकाउंट स्विगी झोमॅटोवरती आपण ते रजिस्टर केलं पाहिजे, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर याच्यामध्ये सगळ्यात मेन आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं जे किचन आहे ना, ते स्वच्छ क्लीन, त्याचे फोटोज वगैरे आपल्याला स्विगी झोमॅटोवरती अपलोड करायला लागतात. जे काही रजिस्ट्रेशन्स असतात ते करायला लागतात, त्याचे पण काहीतरी थोडीफार फीस असते, ती सुद्धा आपल्याला पे करायला लागते. आणि त्याच्यानंतर आपलं क्लाउड किचन स्टार्ट होतं. जेव्हा क्लाउड किचन स्टार्ट होतं ना, म्हणजे ज्या दिवशी आपण ऑनलाईन जाऊन आपलं किचन आपण ऑन करतो ना, तेव्हा लोकांना कळतं की अरे की आपल्या जवळच हे सुद्धा एक म्हणजे हे क्लाउड किचन आहे आणि ते आपल्याला फूड प्रोव्हाइड करू शकतं. तर असं करण्यासाठी तुम्हाला जाऊन आधी FSIचं तुम्हाला लायसन काढावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे स्वच्छ किचन वगैरे करून त्याचे फोटोज काढून ठेवावे लागतील, जे की रजिस्ट्रेशनसाठी इम्पॉर्टंट असतात. ओके. मग हा जो बिझनेस आहे, तर तुम्ही म्हणजे सपोज तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा असे बरेच लोक असतात की ज्यांना टिफिनची गरज असते, काहीतरी खायचं आहे, तर मग काय ऑप्शन आहे लोकांना. म्हणजे कोणी बरेच लोक असे पण असतात की ते फॅमिलीसोबत नाही राहतात, त्यांना टिफिनची गरज असते. तर त्या लोकांसाठी हा तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट महत्त्वाची आहे की याच्यामध्ये खूप फास्ट डिलिव्हरी करायला लागते. जेव्हा आपण ऑर्डर घेतली तेव्हा लगेच त्यांना डिलिव्हर करायला लागतं. म्हणजे आपण ती ऑर्डर पटकन 15 मिनिटाच्या आतमध्ये आपली ऑर्डर द्यावी लागते. त्यासाठी जे काय प्रिपरेशन आहे ते आपल्याला आधीच करून ठेवायला लागतं. नाहीतर मग असं नको व्हायला की तुम्हाला एखादी ऑर्डर भेटली आणि मग तुम्ही जाऊन ते नंतर प्रिपरेशन करताय, असं नाही. तुम्हाला सगळं तुम्ही जो काय सपोज तुम्ही पराठे तिथं आपण मेन्शन केले की आम्ही पराठे विकू शकतो, तर तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन आधीच करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आधीच मांडून ठेवाव्या लागतील, म्हणजे तुम्ही ते 15 मिनिटामध्ये बनवून लगेच पॅकिंग करून देऊ शकतो. पॅकेजिंग मटेरियलसुद्धा तुम्हाला स्वतःचंच यूज करायचं आहे. सपोज तुम्ही पराठे देत आहे, तर तुम्हाला तो पेपर वगैरे जो असतो तो तुम्हाला स्वतः अरेंज करावा लागेल. डिलिव्हरी बॉय फक्त खाली येतो आणि तो जाऊन डिलिव्हरी करतो, बस त्याचं इतकंच काम आहे. या गोष्टी स्विगी झोमॅटोला तुम्ही रजिस्ट्रेशन करून आरामात करू शकता. आणि जर खरंच तुम्ही हाऊसवाईफ असाल, हा बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही क्लाउड किचन नक्की स्टार्ट करा. त्यातनं बऱ्याच जणींना खूप छान फायदा होतो आणि तुम्ही हे करायलाच पाहिजे जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर, आणि तुम्हाला खरंच काहीतरी वेगळं करायचं असेल तर. एक बेस्ट ऑप्शन आहे. यात जास्त असं म्हणजे असं जास्त लॉजिकल काहीच नाही. तुम्हाला ॲग्रीमेंट, सगळ्यात मेन तुम्हाला ॲग्रीमेंट लागतं. तुम्ही जिथे राहता तिथलं तुम्हाला ॲग्रीमेंट लागतं. फूड लायसनसाठी ॲग्रीमेंट खूप महत्त्वाचं आहे. ॲग्रीमेंट केलं की फूड लायसनसाठी अप्लाय करा आणि फूड लायसन आलं की तुम्ही नंतर तुमचे स्वच्छ किचनचे फोटोज वगैरे अपलोड करून तुम्ही रजिस्टर करा. आणि रजिस्टर केल्याच्या नंतर हा तो तुमचा बिझनेस स्टार्ट होतो. स्टार्टिंगला काही बऱ्याच जणींना असं होतं की स्टार्टिंगला खूप कमी हे येतात, ऑर्डर्स येतात आणि नंतर मग हळूहळू त्या ऑर्डर्स वाढत जातात. पण म्हणजे प्रत्येक गोष्टीत जर सुरुवात करायची असेल तर काहीतरी आपल्याला आधी 1-2 ऑर्डरपासून तर आपल्याला सुरुवात करावीच लागते. आणि हे एकदम जे लोक इनिशियल फेजमध्ये ज्यांना जास्त
म्हणजे भांडवल ज्यांच्याकडे नाही आहे, हा एक बेस्ट ऑप्शन आहे. भांडवल वगैरे जास्त भांडवल वगैरे काहीच नाही लागत, त्याच्यासाठी जास्त पैशाची तडजोड करण्याची गरज नाही आहे. किंवा कुठेतरी आपल्याला एखादं शॉप बघा, तिथे जाऊन रेंट पे करा, हे करा ते करा, ह्याच्यापेक्षा ही एकदम बेस्ट आयडिया आहे. तर त्यासाठी मला असं वाटतं की जर तुम्ही काहीतरी असं करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा काहीतरी करायचं असं जर वाटत असेल, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही क्लाउड किचनचं बिझनेस तुम्ही नक्की स्टार्ट करा. आणि सगळ्यात मेन म्हणजे बऱ्याच जणींना असं होतं की म्हणजे हे कुठं करायचं काय, हे जर तुम्हाला माहीत नसेल ना, तर जिथे जे लोक फूड लायसन काढून येतात ना, त्या लोकांकडे या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन असतं. तर तुम्ही तिथे जा आणि हा एकदम बेस्ट बिझनेस आहे, तुम्ही नक्की करू शकता. व्हिडिओज आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा आणि थँक्यू सो मच.